ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतल्या परळ भागात असलेलं लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे त्यांच्या भव्य देखाव्यांसाठी ओळखलं जातं। गेल्या वर्षी परंपरा त्यांनी यंदा देखील कायम ठेवलेली आहे। भारतातील स्थापत्यकलेमधील आदर्श असणाऱ्या मंदिरांच्या प्रतिकृती देखाव्या स्वरूपात साकारण्याचा या मंडळाचा प्रयत्न असतो। TV9च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घरबसल्या मुंबईतल्या वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचं दर्शन घडवतोय। सध्या मी आली आहे परळमध्ये आणि परळच्या इच्छापूर्तीचं दर्शन मी नुकतंच घेतलेलं आहे। विशेष म्हणजे या परळच्या इच्छापूर्तीच्या दर्शनाला येताना मला एखाद्या दक्षिणी भागातल्या एखाद्या मोठ्या मंदिरात येते की काय असं वाटलं, कारण यांनी देखावाच तसा उभारलेला आहे। दक्षिणेकडच्या दक्षिण भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आपण नेहमीच बघत असतो, मात्र या प्रतिकृतींचा आदर्श ठेवत त्यांनी एक अनोखं मंदिर परळच्या इच्छापूर्तीच्या राजाभोवती उभारलेला आहे। तो देखावा उभारलेला आहे। लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं हा देखावा उभारण्यात आला आहे। अनेक वर्ष झाली आहेत तुमच्या सुद्धा मंडळाला, याचे सगळे पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। मला सांगा की किती वर्ष झाली आहेत आपल्या मंडळाला आणि अशा वेगवेगळ्या संकल्पना सगळीच मंडळ राबवत असतात, मात्र विशेषतः दक्षिण भारतातलं मंदिर उभारण्याचं यंदाचं कारण काय? आमच्या मंडळाला यावर्षी 78 इयर पूर्ण होत आहेत आणि दक्षिण भारतातलं मंदिर म्हणजे आमच्यासाठी, आमच्या मंडळासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते गणपतीची मूर्ती आणि त्याच्या आजूबाजूचं जे प्रसन्न वातावरण राहावं हे आमचं लक्ष असतं। आणि त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळी मंदिरे उभारतो। म्हणजे महाराष्ट्रातले आम्ही 3.5 शक्तिपीठं उभारलेली, अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर इथे उभारलेलं आणि काहीतरी वेगळं करायचं म्हणून यावर्षी आम्ही दाक्षिणात्य मंदिराची प्रतिकृती उभारली आहे। आणि मेन तेच असतं की गणपतीच्या आजूबाजूला एक प्रसन्न वातावरण राहावं आणि जे भाविक दर्शन घ्यायला येत आहेत त्यांच्यासाठी पण ते मोकळं राहावं, जेणेकरून त्यांना गणपती व्यवस्थित दिसावा। लाल मैदान गणेशोत्सव मंडळाचं खूप खूप कौतुक करावं तितकं कमी आहे, म्हणूनच TV9 मराठी आणि गोवर्धन तूप यांच्याकडून तुम्हाला ही खास आनंदाची सप्रेम अशी भेट। गोवर्धन तूप जे बनलंय गाईच्या शुद्ध दुधापासून। यंदाचा गणेशोत्सव तुम्ही सगळे साजरा करा, आपणही साजरा करूयात या गोवर्धन तुपासोबत, जे आहे शुद्ध सोनेरी आणि दाणेदार। त्यामुळे जर प्रसन्न मुद्रेची गणपतीची मूर्ती तुम्हाला बघायची असेल, गणरायाचं दर्शन घ्यायचं असेल तर लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट द्यायला नक्की विसरू नका।